माहिती होता का? हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोयर एंटरटेनमेंट. मित्रांनो, आज आपण आलो जासई बेलपाडा या गावामध्ये. दिगंबर कोहली जे आमचे प्रोड्युसर, डायरेक्टर, रायटर असे मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्व आणि त्यांचा मुलगा अनमोल दिगंबर कोहली तो देखील खरंच खूप टॅलेंटेड आहे आणि त्याचाच आज साखरपुडा आहे. आणि साखरपुडा काढण्यासाठी स्पेशली आम्ही जासई बेलपाडा या गावामध्ये दाखल झालेलो आहोत आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. या साखरपुड्यामध्ये खूप सारे यूट्यूबर्स, खूप सारे कलाकार मंडळी, मान्यवर मंडळी सर्वजण येणार आहेत आणि डेफिनेटली धमाल होणारच आहे, म्हणून ब्लॉग मिस करू नका. चला तर आपण लगेचच पुढे जाऊया आणि बघूया साखरपुड्याची कितपर्यंत तयारी झालेली आहे. वासंती आहे, यांना कुठेतरी बघितलं आम्ही. वासंती आई तुला कुठेतरी बघितलं का? अरे याचं लग्न हाय, साखरपुडा आहे, पहिला डायरेक्ट लगीन नाही. सटारलाही जा. साखरपुडा हाय तो कलिंगडा विकायला देईल का नाही का? अरे कहना क्या चाहते हो? घ्या रे कलिंगरा. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. त्याच्या आता कलिंगरा खायला आल्या आपण. चला चला शूटिंग आहे आधी ब्लॉगर लोकांची. ही बाई छोटी ब्लॉगर आहे, हे बघ चेहरा लगेच फिरवतो. मला ते प्लस कोणाला आणली, कोणाला आणली अगं ते आयफोन पण आहे बघ. मला आणली ना. मला पाहुणे म्हणलं आधी यो बॉक्स पलाव, यो बॉक्स पलाव आधी. तिला बोलवतो किती भारी दिसतं. बाबा बाबा कोरा पण नमस्कार. मला खरंच नाही तुझा टेन्शन.
बघू शकता. दोघांची नाही, आपण सगळ्यांची घेऊ. साखरपुडा आहे, कोणला राग नाही आला पाहिजे. काय थांब 2 मिनिट. करवल्या घामवल्या बघा तुम्ही. करवल्या घामवल्या बघा. चला लागली. आम्ही ब्लॉग साठी लवकर आले आहो, बाकी सगळी तिकडे येतील. स्पेशली तुमच्या थँक्यू. नाही याचा आम्हाला गिफ्ट लागेल. आम्हाला नंतर साखरपुडा आल्यावर कडक पार्टी लागेल असं नाही. आम्हीच आल्यावर कोण आले का त्याला विचारते नवऱ्याला, हे अनमोल आम्हाला नंतर कडक पार्टी लागेल, भेटेल ना? कडक आणि गरम. हा बरोबर, हा तीच गाडीमध्ये घ्या आयफोन वालीला, बाकीच्यांना जाऊ दे. जाऊ दे हिला घेतो. नक्की आयफोन आहे ना? कारण का बॉक्स आहे? बॉक्स नाही ना नुसता, आतमध्ये फोन आहे का? इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. हिला पकडा बघ, लागलंय. हिच्यावर फक्त दिलंय. असेल तर डबा उचकलाय त्याचा. तो पण डबा उचकलाय. करवल्यांची गाई बसाची. तिथं बसू का तिथं बसू. सेक्टर नव्हतं.
एकदम टायमावर म्हणजे कसं मुहूर्त माहिती होता का? माझ्या मैत्रिणी मग माझ्यासारखे दुर्दैवच येतील ना. तू अगोदर पासून असते बरोबर आलं स्टेज मध्ये. पण दुसरीकडे जायचं असलं, जशी मी मुद्दावर, तसं त्या मुद्दावर. दिगंबर दादा त्यांना मेसेज केले वाटतं सेपरेट, बरोबर टायमावर पोहोचल्यात त्या. तुम्हाला कुठेतरी पाहिजे. अच्छा बाजूला त्यांना हवा लागू द्या. हे बघ, कुंभ के मेले में बिछड़े हुए लग रहे, कुंभ के मेले में बिछड़े हुए. अरे खतरनाक धर्मेंद्र दादा. फक्त आता अमिताभ बच्चन यायचे राहिल्यात. धर्मेंद्र भाऊ आले. अरे त्यांना हवा जाऊ दे, हवा जाऊ दे त्यांना हवा.
कपलेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवली अगो कपलेटवाली होशील का माझी होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवली लारू दिले किशोरदादाची मुलगी आणि कोणी राहिले असेल तर खरं खरं मला जेवढे दिसतात तर मी तेवढ्यांचं नावं घेत आहे आणि सर्वांना मनापासून धन्यवाद करत आहे. पमाची घ्या जिल्हा माहितीबद्दल. भूमी इकडे बघ. भूमी खालती बस. सांग केली नसेल तर इथे बघ आपली सोय आहे, इथे उभी राहा. हे बघ कवर माय रुसली आईन साखर पुड्यात हो जी हा रुसली ऐन लग्नात हो जी. कोहली यांचं हार्दिक स्वागत, सर्वांचं हार्दिक स्वागत. कल्पेश वैती यांचं हार्दिक स्वागत. किती भाव खायचा किती ठेवायचा क्या चाललंय त्यांचं. इथं लोक पंखा सोडित नाही, तुम्ही काहीतरी बोला याच्यावर. हे रणजिताताईने आल्यापासून पंखा चिपून ठेवलाय, अजिबात आलं नाही पंख्याच्या समोरशी. बोलायचं नाही तर आपल्याला फरक नाही. करवल्यांची मेकअप खराब होत आहे माहितीये का, करवल्यांची मेकअप खराब होते. हिला काय समजतंय. किशोर करवल्यांची मेकअप खराब होते, त्यानं बाजूला कर ना. करवल्यांची तुम्ही अवस्था बघा. हे बघ मुंशी दमली माहिती का करवली. तुला बोलवलं नको बोलू. लव बर्ड्स लव बर्ड्स लव बर्ड्स. सो गाईज किशोरने आम्हाला फिरवलं. बोल र किशोरचं काय परत नाही बाबा. किशोरने आम्हाला ऐरोली दर्शन चकवा लागलेला आहे बघा. बुके आणायला गेलतो, खूप छान बुके. बाकी व्यवस्थित आता आलं. आता सर्वांनी जेवून घ्या, जेवल्याशिवाय जायचं नाही. सर्वांनी विचार करते. फुल डिस्कशन मागे चालू आहे, शोर शराबा. मस्त मध्ये सांगा, मस्त मजेत ना एकदम. मस्त मजेत. साखरपुडा काढायला आम्हीच गेलो. तुम्ही तर कोण आले नाही. दिगंबर ये तेजा है, देखो निशान इधर है. देखो तेजा मैं हूँ, मार किधर है. ये तेजा है, निशान इधर है. तुम्ही ना ठरवले ना तुम्ही. खरं खरं सांगा. ए 50च्या नोटी नेशील आमच्या. होय दाखव. जिम्मेदारी नाही चाललो. यांना कुठेतरी बघितलंय मी, तुम्हाला कुठेतरी बघितलंय. इकडे बघा, तुम्हाला सकाळीच बघितलं. मस्त मजेत जेवून जा, सर्वांनी जेवून जा. मला काम आवडलं.
आणि जबाबदारीचं काम दिलं आम्हाला. बुके शोधायचे होते, बुके शोधायच्या चक्करमध्ये आम्हाला चकवा लागला. आम्ही अख्ख्या आयजनी फिरतो गोल 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 गोल. मुश्किलने पोचलो. तुम्ही एवढं उशीर का? तुम्हाला पण छोटा चकवा लागतो. पम्या दादाची आपल्याला भेट झालेली आहे. पम्या दादा खरंच उत्कृष्ट कलाकार आणि मस्त प्रगती चालू आहे त्यांची आणि अशीच प्रगती त्यांची होत राहावी अशी आई एकविरीच्या चरणी प्रार्थना. आणि वेबसिरीज पण चालू आहे, नाटक तर चालूच आहे कंटिन्युअसली. जमिनीचा पैसा मस्त दादा खूप छान. मला मॅसेज पण असतं. डाऊन टू आत माणूस आहे. जमिनीवाला धरून चाललेला माणूस आपल्याला जॉईन झालेले आहेत. आता धीरज भाऊ पण काहीतरी बोलतील पम्या दादाबद्दल. मम्मीला तर एक नंबर आहे आणि त्यात तुम्हाला व्हिडिओ बापाची काहीतरी माफ झाला एक बाप झाला बघा. राकेश भाऊ पण आपला ग्रुप पण तसा आहे. सर्व एकदम मस्त ग्रुप आहे. आता आम्ही जेवला नाही आम्ही पुढे असतो. बरोबर आहे. थँक्यू सो मच आई. दादा आईला हे घाला सर्व पाहुण्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. प्रेमान बघा जरा. बघा एकामेकाक. अरे एकामेकाक तिच्याकडे बघ. कुत्रा नाला कॉलला आलाय. ए राहू बा. आमच्या सर्वांचे लाडके ताईंचा जमिनीचा पैसा नाटक खरंच खूप स्पेशल आणि त्यांचा जो रोल आहे एकदम डिफरंट रोल. खूप छान व्हेरिएशन आणि दादा पण मस्त शो चालतात त्यांचे. तुम्ही जर तो नाटक कधी बघितलं असेल तर आवर्जून बघायला जर जिथे पण शो असेल. आपल्या विष्णुदासला पण असतो आणि मोस्टली भिवंडी साईडला असतो. सर्वकडे असतो आणि खरंच बघण्यासारखं नाटक आहे. खूप छान मॅसेज आहे त्याच्यामध्ये. नक्की बघा. पम्या दादांच्या अर्धांगिनी. पम्या दादाला आपण नेहमीच बघितलेलं आहे पण त्यांच्या मिसेस आज आपण इथे बघतोय या कार्यक्रमामध्ये अनमोलच्या साखरपुड्यात आणि ती त्यांची मुलगी आहे वाटतं बाजूला. ऐका इकडे बघ. हा बोलते का नाही बोलते यो नाही बोलला. त्याला घरातलं काम करत आहे म्हणून पाठी मारायला होतंय. बेलपाडकरने बोल गोल केलाय पाणी आलशी आहे. काय बोलतो मग.
रेकॉर्ड मोडलास तुम्ही रेकॉर्ड मोडलास अजून थांबलोस तू म्हणजे ह्यो गाववाला आहे म्हणजे ह्यो. गावाला म्हणजे भाऊ भावाचा पोराचा साखरपुरा आहे.